Cancer Healer Center, a new beginning. औरंगजेबाच्या खबरीचं प्रकरण त्यांच्यावरच उलटल्यानं दिशा सालियान प्रकरण शिजवलं. संजय राऊतांचा आरोप, तर राऊतांचं वय वाढलं पण बुद्धी नाही, नितेश राणेंचा टोला. दिशा सालियानच्या वडिलांच्या याचिकेचा संबंध औरंगजेबाशी जोडणं नैतिकतेला धरून नाही, संजय राऊतांच्या टीकेला उदय सामंतांचं उत्तर. आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करा, आरोप खोटे आहेत तर पुरावे द्या आणि आम्हाला खोटं ठरवा. नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना आव्हान, तर नैतिकतेच्या आधारावर आदित्य ठाकरेंनी राजीनामा देण्याची देखील मागणी. आदित्य ठाकरे रिया चक्रवर्तीमध्ये 44 कॉल, दिशाच्या वडिलांच्या याचिकेत राहुल शेवाळेंच्या आरोपांचा दाखला. नाशिकमध्ये थरार, 2 सख्ख्या भावांचा अंगणातच निर्घृण खून, मृतांपैकी एक राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी, 5 जण ताब्यात. नागपूर राडा प्रकरणातील आरोपी फहीम खानसह 50 आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा. फहीम खान नंतर आता सय्यद अलीचं नाव चर्चेत. नागपूर हिंसाचार प्रकरणाचा एनआयए समांतर तपास करणार, बांगलादेश कनेक्शनचा मुद्दा समोर आल्यानं एनआयएची एंट्री, सूत्रांची माहिती. नागपूर हिंसाचारातील निम्मे आरोपी मध्य नागपूरचे रहिवासी नाहीत. एफआयआर मधील 51 पैकी 24 आरोपी बाहेरचे. ते हिंसाचार घडवण्यासाठी आले होते का, तपास सुरू. दंगल सदृश परिस्थितीचा छावा सिनेमा जबाबदार, नागपूर राड्यातील एका एफआयआर मध्ये छावा चित्रपटाचा उल्लेख. तर राडा घडवण्यासाठी आरोपींच्या 3 ठिकाणी बैठका झाल्याची माहिती. नागपुरातील 11 भागात आज 4थ्या दिवशीही संचारबंदी कायम, राड्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी. संचारबंदीच्या परिसरातील बाजारपेठा आणि 170हून अधिक शाळा बंद. औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेसाठी लोखंडी पत्र ठोकली, कबरीपर्यंत कोणीही पोहोचू नये म्हणून पुरातत्व विभागाकडून खबरदारी. कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त. बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू, देशमुख हत्या प्रकरणी आणि मुंडेंच्या राजीनाम्यानंतर वाद पेटण्याची भीती असल्यानं खबरदारी. सह्याद्री अतिथीगृहावर बिल गेट्स आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. मुंबईतील कमाल तापमानात घट होण्याची शक्यता, मुंबई शहरासह उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज, तर पुढील 5 दिवस विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता. पुण्याच्या कोंढव्यातून पार्किंगच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करणारा पोलिसांच्या ताब्यात, जखमी तरुणावर उपचार सुरू. नाशिकच्या सटाण्यात सावकारी जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या, कॉल रेकॉर्डिंगद्वारे पोलिसांकडून गुन्ह्याची उकल, 12 सावकारांविरोधात गुन्हा दाखल, 8 जणांना अटक. खोक्या भोसलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, ढाकणे पिता पुत्राला मारहाण प्रकरणात शिरूर कासार न्यायालयाचा निकाल. Cancer Healer Center, a new beginning.